फिर इतना ड्रामा क्यों किया? तुझे ये बताने के लिए कि तू मेरी नंबर 1 है, तू मेरी सब कुछ है। एक बात जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता. आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून आपल्या बॅक करून आपल्या कॅपकट ॲप येतो. आपल्याला इथं ओपन करायचं. ओपन केल्यावरती तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला आहे, तर तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून ह्याची जी लेअर असेल ते आपल्याला 30 सेकंदापर्यंत आणून घ्यायची किंवा त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आणली तरी चालेल. त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. तर त्यानंतर व्हिडिओजमध्ये यायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर सर्वात आधी आपल्या ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय यायचं बिटनुसार इमेज जो असेल तिथं स्प्लिट करायचं आहे. तर आता आपल्या जिथे काय यायचं बिट्टूवरती इथं येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती आपल्या इथं जिथे काय करायचं मित्रांनो येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती आल्यानंतर इथं स्प्लिट करा. परत बिट 3वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 4वरती इथं येऊन स्प्लिट करा. परत जिथे बिट 5वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत जिथे आपल्याला काय यायचं आता जेवढा काय एक्स्ट्रा पडा असेल त्या इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर तो जो आपण इथं ॲड एक्स्ट्रा केला होता तो सुद्धा इथं डिलीट करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जिथे परत काय सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओजमध्ये एक अशा प्रकारचा एक इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या जिथे काय करायचं बघा मित्र, खालती तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा मास्क अशा प्रकारचा एक इथं ऑप्शन भेटेल. तर त्यावरती जाऊन आपल्याला हॉरिझॉन्टल हा इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला इथं येलो कलरचं अशा प्रकारे एक लाईन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ते अशा प्रकारे खालती जे ते आणायचं आहे वळून. आणि त्यानंतर खालती व्हाईट दिसत आहे त्याला जे ते अशा प्रकारे आपल्या खालती आणायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे काही इथं दिसेल. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचे. त्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तो आपल्या अशा प्रकारे थोडीशी याची साईज जी असेल ती अशा प्रकारे इन्क्रीज करून आपल्या स्क्रीनवरती बसेल अशा प्रकारे करा. आणि त्यानंतर वरती जे तर अशा प्रकारे वरती अशा प्रकारे इथं सेट जे तिथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत जे ते मास्कमध्ये इथं येऊन जायचे. त्यानंतर येलो कलरची लाईन जी असेल त्या अशा प्रकारे वरती करून ही जी व्हाईट लाईन जी असेल ती तुम्हाला तुमच्या हवे तसं इथं तुम्ही काय करा एडिट करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे खालतीवरती खालीवर अशा प्रकारे थोडं अशा प्रकारे इथं करून घ्या मित्रांनो. म्हणजे आपला जी ती लाईन असेल ती इथं दिसाय नाही पाहिजे. तर अशा प्रकारे इथं तो आपल्या जिथे काय करायचं आहे मित्रांनो इथं सेट करायचं आहे मित्रांनो. तर थोडीशी लाईन दिसत आहे बघा मित्रांनो. तर ती लाईन दिसाय नाही पाहिजे अशा प्रकारे इथं तुम्ही खालतीवर इथं जे ते करून घ्या मित्रांनो. तर मी आता करून घेतोय तसं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी ते जे ते इथं एडिट केलं आहे मित्रांनो. थोडीशी लाईन इथे दिसत आहे. तुम्ही जे ते ॲक्युरेटपणाने इथं जे ते थोडंसं खालतीवरती वर इथं करून घ्या मित्रांनो. मी एक तुम्हाला इथं दाखवण्यासाठी एक मित्रांनो मी इथं करून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. बाकी तुम्ही करून घ्या मित्रांनो व्यवस्थितपणे इथं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपला जो व्हिडिओ तो इथं एडिट झाला. म्हणजे आता इथं लाईन वगैरे काही इथं दिसत नाही आहे मित्रांनो. आता अशा प्रकारे इथं व्हिडिओ झाला आहे. आता इथं आपल्याला काही इफेक्ट आणि काही ॲनिमेशन जे असेल ते आपल्या इथं इमेजेसला इथं द्यायचं आहे आता.
ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं, तर देण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती आपल्या इथं काय करायचं, येऊन जायचं आहे. तर सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये येऊन टर्ब्युलन्स द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपला जो ॲनिमेशन आहे तो डिस्टॉर्ट लिफ्ट हा द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपला पॉपिंग कँडी द्या आणि त्यानंतरच्या इमेजला कोणता इथं ॲनिमेशन जो असेल तिथं अप्लाय करू नका. परत आपल्या जिथे परत काय यायचं बघा, 18 सेकंदावरती यायचं. 18 सेकंदाच्या इथं आल्यानंतर तुम्हाला दोन इमेजच्या मधात एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा, तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं आपला ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथं द्यायचा आहे. तर आपल्या तो देण्यासाठी आपल्याला लाईट इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं आहे. तर लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तो ट्रान्झॅक्शन इथं इफेक्ट असेल तो इथं भेटणार आहे. तो आहे मित्रांनो ग्लेअर सेकंड, हा इथं अप्लाय करून टाका. तो फक्त एकाच बॉक्सला द्यायचा आहे मित्रांनो. परत त्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या इथं काय इफेक्ट जे असेल तिथं द्यायचे. ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या जिथे काय व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन हॅलो ब्लर हा जो इथं असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे मित्रांनो, तर तिथपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, ऑब्जेक्टमध्ये जाऊन आपल्या ऑल व्हिडिओजवरती करायचं आहे सिलेक्ट. तर त्यानंतर आपल्याला जे परत काय करायचं आहे, त्याच्या जिथं आपला तो इफेक्ट संपला होता तिथंच आपलं थांबायचं आहे आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर लवच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तर लवमध्ये येऊन आपल्या मिनी रेम्बो हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका आणि हा जो इफेक्ट असेल तो आपला 5 सेकंदापर्यंत ठेवायचा. परत नंतर आपल्या तिथंच थांबायचं आहे आणि परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जे ते इथं येऊन जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन आपला हर्ट फ्लेम हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट ह्याची जी असेल ते आपल्या इथं 8 सेकंदापर्यंत करायचे. परत नंतर आपल्याला तिथंच थांबून परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट असेल तो आपल्याला त्या कुठपर्यंत अप्लाय करायचा बघा मित्रांनो, 11 सेकंदापर्यंत आपला हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे. परत नंतर जे ते आपल्याला परत काय करायचं, परत आपल्या सुरुवातीला येऊन जायचे त्याच्या, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत नंतर आपल्या ग्लिच या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या क्रोमॅटिक हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी जी असेल ते आपल्या इथं 30 सेकंड इथं 30 ठेवायची, इंटेन्सिटी 30 ठेवा आणि त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती पहिल्या इमेज पुरती इथं करून घ्या त्याची ॲडजस्टमेंट. परत नंतर आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचे. आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन आपल्या इथं बघा एक अशा प्रकारे हालो अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे. त्यानंतर याचं ॲटमॉस्फिअर जे असेल ते आपल्या इथं 50 इथं ठेवायचे. त्यानंतर आपल्याला एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावर आपल्याला इथं येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लवच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इथं असेल मित्रांनो इथं इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर हे सर्व झाल्यानंतर आपल्या परत जिथे काय यायचं, आपल्या परत 19 सेकंदावरती इथं येऊन जायचे. परत आपल्या जिथे ओव्हरलेमध्ये जायचे, ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो इथं एक इफेक्ट दिला असेल अशा प्रकारे व्हाईट कलरचा, म्हणजे ब्लॅक कलरमध्ये असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर आपल्या व्हिडिओजमध्ये इथं येऊन जायचं आहे. अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारे ब्लॅक कलरचा, तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर आपल्या ह्याला जिथे अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये रोटेट करून ह्याला फिल स्क्रीन आपल्याला अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं, आपल्याला आता इथं खालती स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं आपल्याला लायटिंग वरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर राईटवरती क्लिक करून व्हॉल्यूम जो असेल तिथे 0 करा मित्रांनो. त्यानंतर ह्या व्हिडिओच्या एंडला येऊन आपल्या ह्याचा काय एक्स्ट्रा बाळ असेल तो इथे डिलीट करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट इथे क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ होता तो गॅलरीमध्ये इथे जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.